स्वर्गीय दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी त्यांचा स्मृतिदिन आयोजित करतो। यंदाचं वर्ष 39वं वर्ष आहे आणि या 39 वर्षामध्ये भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिर हे आयोजित केलं जातं दरवर्षी। आणि या रक्तदान शिबिर आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय भिकू वाघेरे पाटील यांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे पिंपरी गावामध्ये, त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होती। यावेळेस माननीय आयुक्तांना आम्ही विनंती केलेली आहे, त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त माननीय जांभळे पाटील यांनाही विनंती केली आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आम्ही आपल्या पिंपरी विधानसभेचे आमदार आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उप अध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे साहेब, त्याचप्रमाणे आमदार शंकरशेठ जगताप, आमदार महेशदादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार माननीय विलास लांडे पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी महापौर योगेशजी बहल, काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, त्याचप्रमाणे राहुल तलाटे, अजित गव्हाणे, नाना काटे, डब्बू आसवानी, मंगलाताई कदम, प्रभाकर वाघेरे, रुपालीताई अल्ला, त्याचप्रमाणे मारुतीराव भापकर, मानवजी कांबळे। त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी आम्ही जो दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार जो प्रदान करतोय, तो यावर्षी हरिभक्तपरायण माननीय दत्तात्रय कुंडलिक कुदळे पिंपरी गावामध्येच राहिला आहे। त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची म्हटलं तर त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये किंबहुना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पावना सहकारी बँक जी या ठिकाणी आपली पावना सहकारी बँक सुरू झालेली आहे, ती जवळजवळ 50 वर्ष होऊन गेलेली आहे। तर त्याचे जे फाउंडर मेंबर म्हणून ते तिथं संचालक म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलं। आणि त्यांची दुसरी ओळख सांगायची म्हटलं तर अतिशय निस्वार्थीपणानं, म्हणजे मग कुणाच्या सुखदुःखामध्ये, म्हणजे अगदी जर एखाद्याच्या म्हणजे लग्नामध्ये जर कोण काम करायला नसेल तर त्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करणं आणि त्यांच्या याच्यामध्ये सहभागी होणं त्यांचं हे असायचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सावतामाळी मंदिरामध्ये जे मंदिर आज उभं झाले, तर ते केवळ त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी ते उभं राहिलेलं आहे। आणि समाजामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं ही त्यांची सुरुवातीपासूनची म्हणजे सवय आहे। आणि अनेक गोष्टी म्हणजे आता आपण ज्यावेळेस आता पालखी सोहळा आता सुरू होतोय आणि या पालखी सोहळ्यामध्ये देखील ज्यावेळेस गावात परतीची पालखी येते, मुक्काम असतो, तर त्या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांना आणि इतर सर्वांना मदत करण्याचं काम त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे। आणि दुःखामध्ये सुद्धा ते सहभागी असतात। म्हणजे अगदी ज्यांच्या घरात जर दुःख झालं, एखादी व्यक्ती जर गेली, तर त्यांना सर्व माहिती आणि सर्व त्यांचे त्या व्यक्तींवरती जे दुःख झाले त्या लोकांना धीर देणं आणि तो संपूर्ण विधी तो करणं हे त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून ते करतात। आता थोडंसं वय झाल्यामुळं ते कमी आहे, परंतु अतिशय नम्रपणानं त्या ठिकाणी निस्वार्थीपणानं मदत असं एक बहुरंगी असा हा त्यांचा स्वभाव आणि एक धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे। तर यावेळेस त्यांना आम्ही पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार
जाहीर करतोय। त्याचप्रमाणे भिकू वगैरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं जे रक्तदान शिबिर आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये आम्ही पाहिलं की जवळपास 100हून अधिक लोक त्या ठिकाणी येऊन रक्तदान करतात आणि अनेक लोक जी आहेत की ते सुरुवातीपासून रक्तदान करतात। काही दुसऱ्या व्याधीमुळं काही लोक करत नाहीत, परंतु बरेचसे लोक त्या ठिकाणी रक्तदान करतात आणि हे रक्तदान शिबिर सकाळी 9 वाजता 9:30 वाजता या ठिकाणी सुरू होईल। नव महाराष्ट्र विद्यालयाचं जो हॉल आहे त्या हॉलमध्ये रक्तदान शिबिर होईल। तरी आमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक वेगवेगळे समाजोपयोगी गोष्टी दरवर्षी आम्ही करत असतो। काही स्पर्धा देखील आम्ही या ठिकाणी घेत असतो, परंतु यंदा जरा थोडंसं पावसाचं लवकर आगमन झाल्यामुळं आम्ही स्पर्धा यावर्षी जरा आम्ही थोडं थांबवलेल्या आहेत। तर त्या दिवाळीमध्ये घेण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे आणि आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेसाठी आमच्या प्रतिष्ठानचे माननीय बाळासाहेब माधू वागेरे हे उपस्थित आहेत आमच्या प्रतिष्ठानचे, आणि आमच्या जो महाराज प्रसादी दिंडीचे अध्यक्ष माननीय अण्णा कापसे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमच्या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि जो महाराज दिंडीचे आमचे सचिव सेक्रेटरी माननीय हरिभक्त परायण जयवंतराव शिंदे, त्याचप्रमाणे आमच्या प्रतिष्ठानचे माननीय आणि आमच्या भजनी मंडळाचे भैरवनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय हरिभक्त परायण अंकुश महाराज वागेरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या मीटिंगसाठी या पत्रकार परिषदेसाठी पवना सहकारी बँकेचे डायरेक्टर आमचे मार्गदर्शक माननीय बिपिन शेठ नाणेकर, त्याचप्रमाणे आमचे प्रतिष्ठानचे बाळासाहेब वागेरे आहेत, त्याचप्रमाणे हेमंत आहेत, परत सुभाष वागेरे आहेत। सुरुवातीला जे आहे तो पुष्पहार आपण अर्पण करणार आहे, तो जांभळे पाटील साहेब येणार आहेत, कमिशनरांना काही काम आहे आणि नंतर ह्याचं उद्घाटन आणि हा कार्यक्रम आमचे अण्णा बनसोडे आपले उपाध्यक्ष विधानसभा यांना बोलवलेलं आहे आणि ही जी काही नावं ज्या ठिकाणी आम्ही डिक्लेअर केलेली आहेत म्हणजे त्यांना विनंती केलेली आहे, तर जे ते त्यांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी येतील आणि अण्णा बनसोडे असतील, शंकर शेठ जगताप असतील, महेश लांडगे असतील किंवा विलास शेठ असेल किंवा अमित गोरखे असतील आणि खापरेताई असतील आणि गौतम चारू सर, हे मंडळींना आम्ही विनंती केलेली आहे। ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते येतील आणि 9:30 पावणे 10ला तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी सुरू करू।